काय मिळालं आम्हाला 10 वर्षात? खून, मारामाऱ्या, गुटखा, मटका, नशेली पदार्थ आणि अनेक अशी गुन्हे आहेत की ते तपासातच आलेले नाही आहेत. विशेषतः तुम्हाला जो ट्रेडिंगचा व्यवसाय, फसवणुकीचा जो व्यवसाय नवीन निघालाय, त्याचं काय झालं? कोट्यावधी रुपयाची तर फसवणूक झालेली आहे. त्याचा तपास काय झाला? आणि ह्यावेळी असं असताना सुद्धा तुम्ही स्पर्धा इथं करताय ना. आम्हाला कोल्हापुरात आज गांजा, चरस, ज्या टॅबलेट्स येतात बारक्या बारक्या, स्त्री भ्रूण हत्या होत आहेत, त्या गोळ्या कुठनं येतात, मशीन कुठनं येत आहेत, हा तपास कुणी करायचा? माजी सरपंच पिळणकर मिळत नाहीत म्हणजे काय? काय करताय तुम्ही? उद्या दाते साहेब इथं आमचे महासंचालक कोल्हापुरात येत आहेत. आम्ही त्यांना विचारणार आहोत, आम्हाला वेळ द्या, ह्या प्रश्नाचं तुम्ही आम्हाला उत्तर दिलं पाहिजे. 10-12 वर्षामध्ये जे जे गुन्हे इथे एलसीबीला नोंद आहेत, त्या गुन्ह्यांचं काय झालं? तपास कुठपर्यंत आलाय? का झाला? का नाही झाला? आरोपी अजून का मिळत नाहीत? तुमचे कॉन्स्टेबल एकामेका गळपटी धरतात आणि म्हणतायत एलसीबीचे 2 पाटील, तुला सोडणार नाही, तुला बघून घेतो. आणि कुठं शिस्त गेली तुमची? डिसिप्लिनचा तुमचा हे आहे तुमचं डिपार्टमेंट. डिसिप्लिन नावावर तुमचं डिपार्टमेंट चालतं, डिसिप्लिन संपली. आणि एकंदरीत जर बघितलं तर कोल्हापुरात कायदा सुव्यवस्था न राहिल्यामुळं, कुणामुळं? पोलीस प्रशासनातले भांडणं जी चालू आहेत सध्या, त्यांचे जे वाद सुरू आहेत की खुर्ची कुणाला पाहिजे, कुणालाही द्या, पण त्या खुर्चीला दडलंय काय? त्या खुर्चीने तिथं बसून कोल्हापूर जिल्ह्यात तुम्हाला न्याय देण्यासाठी ती खुर्ची पाहिजे का कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून कोट्यावधी रुपये महिना मिळतात त्यासाठी पाहिजे? हा आमचा प्रश्न दाते साहेबांना आमचा उद्या असणार आहे. दाते साहेबांनी आम्हाला वेळ द्यावी, शाहूपुरी पोलीस जे पी आय डोके साहेबांना वेळ द्यावी, तर आम्ही निवेदन देणार, त्यांच्या चर्चा करणार आहे. आणि जर वेळ दिली नाही तर तिथं आम्ही शिवसैनिक झेंडे भगवे घेऊन तिथं खुर्च्या टाकून किंवा चटेवर बसून त्यांना जाब विचारणार आम्ही, साहेब आम्हाला कोल्हापूरला न्याय द्या. मुख्यमंत्री म्हणतायत की महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडून चालणार नाही. आणि इथं काय चाललंय? इथं लव जिहाद सारखे प्रकार चाललायत, धर्मांतरे प्रचार चाललायत, मुलींना फसवण्याचं काम चालतं, हिप्नॉटिझम करून आमच्या हिंदू मुलींना फसवायचं काम चाललंय लव जिहादच्या माध्यमातून. काय करता येईल एलसीबी खातं? म्हणून हा विषय आम्ही घेतलाय. त्या एलसीबीच्या खुर्चीखाली दडलंय काय हे शोधायचं काम गृहमंत्र्यांचं आहे, पालकमंत्र्यांचं आहे. आणि महासंचालक साहेब, खरं तर तुमचं काम आहे. जिथं स्वच्छता करायची स्वच्छता करा. आणि जे आपले अधिकारी वर्षानुवर्ष 8-8, 9-9, 10-10 वर्ष कॉन्स्टेबल काम करतायत एलसीबीला, काय करतायत? त्यांचं पगार किती, त्यांची संपत्ती किती हे जर तपासलं तर आमचा विषय तुमच्या लक्षात येईल. एलसीबीच्या खुर्चीखाली दडलंय काय.